नाशिकच्या TCS मधील धर्मांतरणाचं प्रकरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामधल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी दररोज समोर येत आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी काही पीडितांसोबत संवाद साधला। यावेळेला एका पीडितेनं कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी अत्याचार सहन केल्याची धक्कादायक माहिती दिलेली आहे। वडिलांची केमोथेरपी सुरू होती, त्यासाठी लागणारी औषधं आणि पैशांची गरज असल्यामुळे या पीडितेनं मानसिक छळ आणि अपमान देखील सहन केल्याची माहिती समोर आली। दुसऱ्या पीडितेवरती कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।